खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंकलखोप येथील आस्थी स्मारकास प्रदीप कदम यांचे अभिवादन। स्मारकाच्या विकासासाठी सहकार्याचे अभिवचन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीप्रमाणेच असणाऱ्या पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील बाबासाहेबांच्या अस्थी स्मारकास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती सांगलीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। या प्रसंगी बोलताना प्रदीप कदम म्हणाले, बाबासाहेबांनी समाजातील गोरगरीब, अल्पशिक्षित तसेच समाजातील विषमता दूर करून समता, बंधुता आणि तळागाळातील सर्वांना समान संधी देणारे संविधान आपल्या देशात दिले। त्यांचे कार्य युगप्रवर्तक आहे। या अभिवादन समारंभावेळी तुषार सूर्यवंशी, महेश हजारे, संजय शिंदे, अर्जुन भंडगे, अनिल पाटील, विजय परबत, सागर मासाळ, अभिजित सावंत, अभिजित कोलगे आणि महेश हजारे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी प्रदीप कदम यांनी अस्थी स्मारक परिसराची पाहणी केली आणि तसेच तेथील समस्या जाणून घेतल्या। स्मारकासंबंधी उर्वरित बांधकाम व सुशोभीकरण संदर्भात शासन स्तरावर तसेच आपल्या परीने योग्य ते सहकार्य करण्याचे अभिवचन त्यांनी उपस्थितांना दिले। उपस्थित मान्यवरांपैकी महेश हजारे यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की बाबासाहेबांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत, ज्यामुळे आपल्या समाजाची प्रगती झाली आहे। त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या भागामध्ये आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी काम करू आणि या स्मारकासाठी जे जे काही आपल्याला करता येईल, काही स्वकष्टातून, काही शासन स्तरावरून, पण या ठिकाणी चांगलं सुशोभित असं या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, पाठपुरावा करू आणि पुढच्या वर्षी 6 डिसेंबरला या ठिकाणी फार चांगला कार्यक्रम आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करू, एवढंच मी या निमित्तानं सांगतो। आणि 14 एप्रिलचा कार्यक्रम आपण या ठिकाणी चांगला नेटाने करू। त्याचबरोबर आपण सर्वजण समाज बांधव या ठिकाणी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चांगलं काम करू। बाबासाहेबांचं वास्तव्य या ठिकाणी आहे, त्यांची प्रेरणा आपल्याला नेहमीच मिळत राहील। आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू केला। पहिल्यांदाच आज मला वाटतं या ठिकाणी तुम्ही या मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेतलाय। तुम्हा सर्वांचं खरोखर कौतुक करेल तेवढं थोडंच आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा इथं त्यांच्या विचारानं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सुरू राहतील। त्यासाठी जे काही आपण सांगाल ते आपण करूया आणि एक चांगली अभ्यासिका इथल्या नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्यातून प्रेरणा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू। आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा मी नमन करतो, वंदन करतो। जय हिंद, जय भीम।